आत्ता आपण ज्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रप्रदर्शन आणि त्या ठिकाणी जे प्रशिक्षण लाठीगाडीचं असो ते स्वतःच्या संरक्षणासाठी मुलींना उपयोगी पडणार आहे. आत्ता त्या ठिकाणी होता, आज त्यांचा तिसरा दिवस आहे. या ठिकाणी सकाळी 6:30 वाजल्यापासून जे बॅचेस चालू होतं 8:30-9पर्यंत असतं. या ठिकाणी एक लोणावळी विद्यार्थी येते, आपण त्याच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बा तुझं नाव सांग, राहू दे माझ्याकडचे. जय शिवराय. माझं नाव दुर्वा संतोष उमरे. बरं, आणि कोणतं गाव आहे तुझं? माझं गाव राजमाची किल्ला. बरं, त्या ठिकाणून तू सकाळी येते? नाही, आम्ही शिक्षणासाठी लोणावळ्याला राहतो, कारण की राजमाचीला शाळा नाही आहे. बरं, मग फक्त विकेंडलाच तिकडं असतो. बरं. तर या ठिकाणी तू तिकडनं इथं येते रोज? हो. कसं येते, कसं काय जमतं मी तुला? ट्रेननी येते, सकाळी 5:20ची ट्रेन असते, ती पकडून येते. बरं, तर या ठिकाणी नक्की काय प्रशिक्षण भेटतं तुला, काय सांगशील? इथं शिवकालीन शस्त्रास्त्र कसे चालवायचे बरं. त्याचं व बिना शस्त्राचं पण कसं आपण लढू शकतो त्याचं प्रशिक्षण भेटतं. बरं, आता कितवीला आहेस तू? मी 8वी. बरं, आता या ठिकाणी समजा तुझ्या मित्रमैत्रिणी आहेत, तुझ्या बरोबर आणखी कोण असतं येताना? मी आणि माझा भाऊ. दोघे येतात हो. बरं, या ठिकाणची माहिती तुला कशी मिळाली? ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या. बरं, तर हे नक्की असं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का, काय वाटतं तुला, काय सांगशील? हो, कारण की आत्ता तुम्ही बघू शकता जे बाहेर काय चालू आहे ते अत्याचार वगैरे, त्यासाठी आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे प्रत्येक मुलीने घेतलं पाहिजे. थोडक्यात ह्यामुळे सांगणं की 5:30ची सकाळी लोणावळ्याची ट्रेन पकडून ती या ठिकाणी येते. म्हणजे अनेकांना असं वाटतं की पालकांना की आपले मुलं जातील का नाही, परंतु हिचा भाऊ आणि हे दोघं मुलं सकाळी 5:30 वाजता ट्रेन पकडून लोणावळा इथं येतात आणि त्या ठिकाणी इथं प्रशिक्षण घेतात. आणि तिने एक चांगला संदेश दिला आहे की मुलींना काय समाजात हे शिकण्याची गरज आहे. कुठेतरी अत्याचाराचे वाढते प्रमाण असो किंवा स्वतःचं संरक्षण कसं करावं या उद्देशाने आज त्यांनी लाठीगाडीचे प्रशिक्षण घेतले. अतिशय छान असं उदाहरण दिलेलं आहे. पालकांना अशी विनंती की तळेगाव दाभाडे परिसरात अनेक पालक राहत असतील, त्यांना जर या ठिकाणी यायचं असेल, अजूनही प्रशिक्षण चालू आहे, पहिली बॅच जरी पूर्ण झालेली असेल तरी दुसरी बॅचसुद्धा असणार आहे. आपण या ठिकाणी नक्कीच येऊन अधिक माहिती घेऊ शकता. बरं, आणखी काय सांगशील, बाकीच्या तुझ्या मैत्रिणीबाबत काय सांगशील, कसं आहे त्याचं नियोजन, कसं आहे? नियोजन खूप चांगले, म्हणजे नाश्ता पाणी वगैरे तर मिळतंच आणि बाकीचेही खूप छान करतात. ओके, धन्यवाद.